एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिलेत. त्याचवेळी या संभाव्य युतीच्या चर्चांवर राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी असते, पण त्यातून मतपरिवर्तन होत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केल्या. या चर्चेदरम्यान त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं. पवार म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभा उत्तम होतात, गर्दीही चांगली होते, मात्र त्याचे मतांमध्ये फारसे परिवर्तन होत नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याउलट उद्धव ठाकरे यांच्या सभांचे मतांमध्ये ठोस परिवर्तन दिसून येते असेही ते म्हणाले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवेल असं वाटत नाही, पण महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्र लढवाव्यात असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यातून एक प्रकारे पवार यांनी राज ठाकरे यांचा वीक पॉइंट सांगत उद्धव ठाकरे यांना सावध केल्याची चर्चा आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्येच राहावे असंही मत त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत. या संभाव्य युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं म्हणत सूचक विधान केलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावली. पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राज ठाकरे युतीबाबत संदेश देण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी मनसे देखील सोबत जायला तयार आहे, मात्र मागील अनुभव पाहता आम्ही सावध पावले टाकत आहोत. आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीचा प्रस्ताव द्यावा, ते त्यावर निर्णय घेतील असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक फोन करावा, उद्धव यांनी एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे 100 पावले पुढे टाकतील असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान शरद पवारांनी महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात अशी भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार म्हणाले, माझी इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात. शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केलं. ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असे वाटत नाही, त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेले अनेक विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचे मॅच फिक्सिंग हा राहुल गांधींचा लेख आपण वाचलेला नसून सध्या तो बाजूला ठेवला असून संध्याकाळी वाचणार असल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. महायुतीतील 3ही पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्तेतील 3ही पक्षांचे नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून काम करताना दिसतायत. या निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वबळावर हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.